कुठं चालल्या तुम्ही? मला सांगल्या बी नाही. हिंग मैसून बाई, तुला 4 दिवसाखालीच म्हणले होते की मला पंढरपूरला जायचंय म्हणून. माय कसली पोरगी आहे, काहीच लक्षात राहत नाही हिच्या. आता जाय पटकन, लाडू आणून दे मला, संध्याकाळी जायचंय मला. हो का? मी विसरले, मी लाडू आणते. मैसून बाई, पोराला किती वेळ फोन करा, बस स्टँडवर किती वेळ वाट बघले होते मी. आई आलत का तुम्ही? अहो त्यांनी कामात असतील म्हणून तुमचा फोन उचलला नसेल. पाय दुखायला असतील तुम चालून येऊ दे पर्यंत. आई खरं सांगा, तुम्ही म्हणताना पंढरपूरला जायचं म्हणून काहीच इथं राहायला गेलतो ना, तिथले काम करून ते तुमचं अंग दुखायलंय काय? पंढरपूरला गेले होते मी, पोरीच्या इथे गेले नव्हते. लय बोलायलीस मैसून बाई तू. जाय चहा करून आण माझ्या नावचा. आता 8 दिवस झोपूनच राहावं लागते वाटायला. काय बरं, आणते चहा मग. आई मी विचार करत होते की जेजुरीला जायचं. माय नुसती कणकणी आली माझ्या अंगामध्ये, तापी आली, डोकं बी दुखायला वाटायला. सुनबाई तू गेल्याच्या नंतर माझं कसं व्हावं? अहो तुम्ही पण याला टेन्शन घेऊ नका. हो का? मी पण आले काय? पण अगं तिथे राहायची सोय कुठं आहे बरं? अहो मग आपण अजिंक्य तारा भक्ती निवास मध्ये राहूया ना. जेजुरीमध्ये राहण्यासाठी चांगले ठिकाण म्हणजे अजिंक्य तारा भक्त निवास. इथे राहण्याची उत्तम सोय आणि पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. तुम्ही पण जेजुरीला जात असाल तर अजिंक्य तारा भक्ती निवासला नक्की भेट द्या. ऍड्रेस आहे अजिंक्य तारा भक्त निवासी क्षेत्र, जेजुरी, पुणे, पंढरपूर रोड, बस स्टँड जवळ. अच्छा, एक काम करूया, छकुलीला बी म्हणूया, तिच्याही घरचे घेऊया आणि आपण सगळेजण मिळून जाऊया, हे ना.